गेलते मी मार्केटला काही व्हिडिओ घेता नाही आला कारण खूप पाऊस पडत होता. मग ॲटोमध्ये बसल्यानंतर व्हिडिओ थोडासा घेतला. मार्केटवरनं मी आता पेरू आणला होता. पेरू इतका भारी लागत होता ना, सांगूच नका. मला खूप आवडला पेरू. मीठ टाकल्यानंतर इतका भारी लागतो ना पेरू, जबरदस्त. मला सांगू नका. गावाला असतात पेरू छान, पण हा वेगळा होता थोडासा. ती गावठी असतात, ती गोड लागतात पण एवढी चव नाही देत. तर प्रेम होता, एकटी एकटी खाते, मला नाही देत, त्यांना देते पण मला देत नाही. तर त्याला म्हणलं धर, तुला धर बाबा. तर येताना मी कॉर्न पण आणलं होतं आणि कॉर्न मस्त सोललं, कारण मला तेल चटणी मीठ टाकून ते करायचं. बघा मी केलं आहे, पुढे तुम्हाला दिसेल. तुम्ही तसं खाता का मला सांगा. तर मी सीड पण घेते, चिया, सब्जा आणि अदर पण सीड आहेत, मेथी, पंपकिन वगैरे अदर्स भरपूर सीड आहेत. तर मी पिते रोज. कधी कधी मिस होतं, मला पिऊ वाटत नाही, त्यामुळे मी कधी मिस करते. पण शक्यतो पेते, शरीरासाठी चांगलं असतं. सो तर मी बघा हे कॉर्न सोलून काढलेलं आहे. कॉर्न छान भाजून घ्यायचं, तेलामध्ये भाजून घ्यायचं. असं थोडंसं काळं डाग येऊन द्यायचे, कारण चांगलं भाजलं ना छान लागतं ना, कच्चं कच्चं लागतं. तेलामध्ये छान भाजलं, मीठ आणि चटणी टाकून घेतलं. असलं जबरदस्त होतं ना. प्रेमाला अगोदर म्हणलं की नको, आणि मी खायला लागले की मला म्हणते मला पण दे ना, आणि एक घास दिला तर मला म्हणा वाव खूप छान लागतंय. मग परत नंतर मला एकटीला नाही खाऊन दिलं, तरी पण त्यातलं माझ्यातलं खाल्लं, मला नाही पुरलं. इट्स ओके. तो नको बोलला आणि नंतर खाल्लं, मला भारी वाटलं, त्याला आवडलं ते. मला पण तेच पाहिजे होतं, त्याने खाल्लेलं मला भारीच वाटतं. नंतर मी काय मागवले बघा तुम्ही. तर ते फ्री आलं होतं मला, बटर फ्री आलं होतं. तर मॅयोनीज मागवलं होतं मी, आणि मलईचं गोकुळ दूध मागवलं होतं, आणि टोस्ट पण मागवलं होतं. झेप्टोवरून हे सगळं मागवलं होतं. कधी खाली जाऊ त्यापेक्षा मग मी ऑनलाईनच मागवलं. तर टोस्टच्या नावाप्रमाणे, ब्राऊन नावाप्रमाणे ते टोस्ट पण तसं होतं, ब्राऊनच होतं. तर उद्यासाठी उद्या सकाळची तयारी मी आत्ताच रात्री करून ठेवत होते. मिरच्या आणि लसूण बारीक करून घेतलं, कारण सकाळी मला उरकत नाही काम. सो आणि नंतर म्हणलं चला साफसफाई करून घ्या. सो टी व्ही छान पुसून काढला, म्हणजे अदर पण साफसफाई केली पण मी घेतली नाही व्हिडिओमध्ये. टी व्ही वगैरे मस्त पुसून काढला. सो असा होता माझा दिवस आजचा. बाय.